फ्रेंड्स, आता आपण बघूया 10 एप्रिलचा तुला जपणार आहेचा एपिसोड. मीरा वेदाला तयार करून स्कूल बसकडे सोडवायला जाते. तेवढ्यात तिथे माळी काका येतात आणि ते वेदाला एक चाफ्याचं फूल आणि मीरालाही देतात. तेव्हा मीरा बोलते, काका आज तुम्ही स्वतःहून फूल दिलं? तेव्हा ते काका बोलतात की हां मीरा, तू आज कामच असं केलं आहेस की मला स्वतःहून फूल देवावं असं वाटलं आणि ते तुला बक्षीस. तेव्हा मीरा बोलते, काका मी असं काय काम केलं आहे? तेव्हा काका बोलतात की तू मला असं चित्र दाखवलं ज्याची मी आशाच सोडून दिली होती. अंबिकाताई होत्या तोपर्यंत आमचं हे घरसुद्धा फुलासारखं टवटवीत होतं. वेदा बेबी अंबिकाताईंकडून अशा रोज आवरून घ्यायच्या आणि मग अथर्व दादांच्या पाठीमागे लागायच्या की मला लवकर शाळेत सोडा म्हणून. तेव्हाही मी रोज आठवणीनं दोघींना फुलं द्यायचो, पण त्या गेल्या आणि सगळंच कोमेजून गेलं. आज वेदा बेबींना असं पाहिलं आणि पुन्हा पूर्वीसारखं होईल असं वाटायला लागलं. तेव्हा मीरा बोलते, काका तुम्ही अजिबात काळजी करू नका, या घराची गेलेली रया हा पुन्हा हळूहळू परत येईल. तेव्हा काका बोलतात, मीरा तुझ्याकडे खरोखरच अशी काही जादू असेल तर या घरातील आणखी एका व्यक्तीवर प्रयोग कर. तेव्हा मीरा बोलते, म्हणजे कोणावर? तेव्हा काका बोलतात, आमच्या अथर्व दादांवर. वरवर पाहताना ते सावरले, सगळ्यांना वरवर वाटतं, पण खरे पाहता ते आयुष्यच विसरून गेलेत आपलं. दिवस रात्र ते नांगराला झोपलेल्या बैलासारखं काम करत असतात. त्यांना सुद्धा परत माणसात आणशील का गं? तेवढ्या तिथे अनन्या आणि दादासाहेब येतात. तेव्हा अनन्या बोलते, मीरा आय डोंट नो की मी तुला कसं थँक्यू म्हणू. आज तू खूप ग्रेट काम केलंयस, त्यामुळे मी आज तुला ट्रीट देणार आहे. तेव्हा मीरा बोलते, आहो ताई नकोय मला काही. तेव्हा दादासाहेब बोलतात, ठीक आहे, पण आम्ही आमच्या परिणामीला आज ट्रीट देणार आहोत. तर दादासाहेब बोलतात, मीरा 1 मिनिट जरा ही फाईल पकड. तेव्हा दादासाहेब खाली बसतात आणि वेदाला म्हणतात की आज किती दिवसात तुला असं बघितलंय. वेदा आज हवं ते माग, खेळणी, चॉकलेट, हा तुझा आजोबा तुला सगळं काही आणून देईल आज. तेव्हा अनन्या बोलते, वा. तेव्हा दादासाहेब बोलतात, तू शाळेतून येण्यासाठी येण्यापर्यंत सगळंच तयार असेल तुझ्यासाठी, बिंदास काय मागायचं ते माग. तेव्हा वेदा मीराकडे हात करते. तेव्हा दादासाहेब बोलतात, अच्छा मीरा ताईला सांगणार तू हे सगळं? तेव्हा दादासाहेब बोलतात, ठीक आहे, मग मीराच आणून देईल सगळं. तेव्हा मीरा वेदाला घेऊन स्कूल बसकडे जाते. तेव्हा दादासाहेब मनात बोलतात की या मुलीचं घरात येणं एक शुभ संकेतच आहे. या मुलीमुळे आपल्या घरातली खूपच कामं होत आहेत. हळूहळू घरातल्यांच्याही आयुष्यात चांगले बदल घडत आहेत. इकडे नर्मदा, माया आणि ते सगळे बोलत असतात की नर्मदा बोलते की तरी मी आधीच सांगितलं होतं, ही मीरा आहे ना कानामागून आली आणि तिखट झाली. तिखट नाही, झणझणी देती चांगली. तेव्हा नर्मदा अजितला बोलते की काय रे तू काय म्हणाला, गावाकडची ती, मी याव करेल ती त्याव करेल, काय केलं तिने? तेव्हा दामोदर बोलतो, पण खरं बोलतेस हां तू बायको, वर्षभरात जे आपण कोणाला जमलं नाही, म्हणजे आपण जमू दिलं नाही, ते मीराने केलं. पण मला एक कळत नाहीये, मीराकडून केस विंचरून घ्यायला ही वेदा तयार झालीच कशी? तेव्हा अजित बोलतो, पप्पा कशी तयार झाली यापेक्षा तयार झाली हे महत्वाचं. तेव्हा अजित बोलतो, आणि ती मीरा घरामध्ये हळूहळू पाय रोवायला लागली बरं का. तेव्हा नर्मदा बोलते, तेच ना, आता ती मीरा म्हणते म्हणून केस विंचरायला लागली, वेणी घालायला लागली, उद्या ती बोलायला लागली तर पूर्वीसारखं. बापरे, दोघी मिळून आपल्या डोक्यावरती मीरा वाटतील. तेव्हा माया बोलते, आत्या रिलॅक्स, हे सगळं घडण्या अगोदर मी त्या मीराला घराबाहेर हकलेल. तेव्हा अजित बोलतो, इतकं सोपं आहे ते? माया, ती मीरा घरात आल्यापासून वेदामध्ये किती बदल घडतायत हे बघतायत घरातले सगळे. तेव्हा दामोदर बोलतो, विशेषतः दादासाहेबांना त्या मीराचं खूप कौतुक आहे. तेव्हा माया चिडून बोलते, बस बस, मीरा मीरा मीरा, आय विल किल हर. तेव्हा नर्मदा बोलते, माया कळतं का तुला किती मोठ्याने बोलते, जर कुणी ऐकलं ना तर आत्ताच संपेल सगळं. तेव्हा माया बोलते, शांत कशी होऊ मी, ती 1.5 दमडीची मीरा घरात आल्यापासून घरात तिचाच बोलबाला चाललाय, तिला लवकरात लवकर या घरातून बाहेर काढा, नाही तर जीव घेईल मी तिचा. तेव्हा दामोदर बोलतोय, हे बघ माया शांत हो, तिला लवकरात लवकर घरातनं बाहेर कसं काढायचं याचा प्लॅन बनवतो मी. तिकडे अजित मायाकडे बघून हसत असतो. तेव्हा माया बोलते, तुझं काय? तेव्हा अजित उठतो आणि बोलतो, माया मी तुला आधीच सांगितलं होतं की ही मीरा तुझी जागा घेणार. किती दिवस झाले तिला घरात येऊ, 2, 4, 5 किती, आत्ताच ती वेदा तिथे सगळं ऐकायला लागली. वेदाच्या मनात तिने तिची जागा निर्माण केली सुद्धा. आता हळूहळू ती अथर्वच्या आयुष्यात, अथर्वच्या मनात जागा बनवणार. तब तेरा क्या होगा माया. तेव्हा अजित बोलतो, मला दिसायला लागलंय पुन्हा एकदा अनाथ आश्रमात काम करणारी माया. तेव्हा अजित हसतो आणि बोलतो, एक्सक्यूज मी, बी केअरफुल माया, केअरफुल. अजित गेल्यावर माया बोलते, मूर्ख, कोणी कितीही काही बोललं तरी मला माहिती आहे अथर्व त्या मीरासोबत कधीच बोलणार नाही, तिच्यासमोर कधीच जाणार नाही, कारण ती समोर जरी आली तरी अथर्वच्या डोक्यात तिडीक जाते. इकडे मीरा वेदाला स्कूल बसजवळ सोडून येते. तेवढ्यात अंबिका येते आणि मीरा करत तिच्या गळ्यातच पडते आणि बोलते की मीरा गेली वर्षभर वेदाला केस विंचरून देण्याचे सगळे प्रयत्न करत होते, पण ती कोणाकडनं केसच विंचरून घेत नव्हती.
आज वर्षभर आणि तिने केस विंचरले तुझ्यामुळे. मला किती आनंद झाला ना, काय सांगू. तेव्हा मीरा बोलते, ताई अगं तू पण नको करू गं कौतुक. सकाळपासून इतकं कौतुक ऐकून ना मलाच कसं तरी व्हायला लागलं. तेव्हा मीरा बोलते, नको करू इतकं कौतुक, त्यापेक्षा मला एक मदत कर ना. तेव्हा अंबिका बोलते, कसली मदत. तेव्हा मीरा बोलते, वेदाने केस विंचरावे म्हणून मी तिला एक गोष्ट सांगितली आणि तिला ती अर्धी सांगितली आणि तिला सांगितलं की तू केस विंचरशील तर तुला ती पूर्ण सांगेल. आता ती रात्री मला पुन्हा सांगेल की पुढची गोष्ट सांग म्हणून, आणि मला पुढची गोष्टच नाही येत. तेव्हा अंबिका बोलते, अगं वेडाबाई एवढी हुशार मुलगी आहेस तू, सांगायची काहीतरी रचून. तेव्हा मीरा बोलते, ताई नाही ना सांगता येणार मला, आणि कशी सांगू. आपल्याला गोष्टी तेव्हाच येतात ना जेव्हा आपण त्या लहानपणी ऐकलेल्या असतात. ताई अगं लहानपणापासून डोक्यावर हात ठेवून गोष्ट सांगत असं कोणी झोपवलंच नाही अगं मला. तेव्हा अंबिका मनात बोलते, मी सुद्धा लहानपणापासून अनाथ आश्रमातच वाढली. आईने प्रेमाने गोष्टी सांगावं असं कधी झालंच नाही, पण गोष्टी सांगायला अनाथ आश्रमात एक ताई तरी होत्या, पण तुझ्या घरात तुला कसं वागवलं जात होतं हे पाहिलंय मी मीरा. तेव्हा अंबिका विचारात गुंतलेली असते. तेव्हा मीरा बोलते, ताई कुठे हरवली आहेस, सांगशील ना तू मला गोष्टी, करशील ना मदत. तेव्हा अंबिका बोलते, हो नक्की करेल, आणि लहान मुलांना कशा सांगायच्या हेही माहिती. तेव्हा मीरा बोलते, अगं हो तुझा मुलगा पण तुझ्या मागे लागत असेल ना गोष्टी सांग म्हणून. तेव्हा अंबिका बोलते, बरं मला सांग तू वेदाला कुठली गोष्ट सांगितली. तेव्हा मीरा सांगितलेली गोष्ट अंबिकाला सांगत असते. तेवढ्यात दामोदर तिथून जात असतो. तेव्हा दामोदर बोलतो, ही मीरा आहे ना कायम स्वतःशीच बोलत असते, वेडी आहे वाटतं ही. तेव्हा बोलतो, नाही वेडसर जरी असली ना पण ह्या घरात तिने स्थान पक्क केलंय, मलाही असंच पेढा बनवून पेढा खावा लागेल. इकडे मीरा अंबिकाला बोलत असते, बघ इथपर्यंत गोष्ट सांगितली मी तिला, आता पुढे काय सांगावं कळतच नाहीये. तेव्हा मीरा बोलते, ताई याचा शेवट सांग ना. तेव्हा अंबिका बोलते, सोपं आहे, बरं मी तुला शेवट काय करायचं ते सांगते, तू वेदाला जाऊन सांग. इकडे नर्मदा तावा येते आणि अजितला बोलते की इतका मोठा घोडा झाला आहेस, तुला कसं वागायचं ते कळत नाही. तेव्हा अजित बोलतो की तुम्हीच सांगितलं ना मला, तसंच करतोय ना मी. तेव्हा नर्मदा बोलते, मी सांगितलं तुला प्लेटमध्ये सॉस घेऊन आय लव्ह यू लिहायला, असं करून अनन्याला दाखवायला आम्ही सांगितलं होतं ते. अरे तू काय करतोस ना अनन्याबरोबर ते मला माहिती आहे, आणि नशीब मीच बघितले, ते जर अथर्वने बघितलं ना तर तुझा काय करेल तो विचारही तू करू शकत नाही. तेव्हा अजित बोलतो, त्या अथर्वची भीती तू मला घालवू नकोस, तुम्ही घाबरत असाल त्याला, मी नाही, आणि मला जसं वाटतं जे वाटतं मी तसाच वागणार. तेव्हा नर्मदा बोलते, तुला कळत कसं नाही हे बघ, अथर्वचा राग भयंकर आहे तुला माहिती आहे ना, तो जर रागवला नंतर तो दादाचंही ऐकत नाही, मग तू कीच झाडकी पत्ती आहेस, आणि त्यात ती अनन्या त्याची सख्खी बहीण आहे, आणि त्याला जर कळलं ना की तू तिला त्रास देतोयस तर इथे जिवंत गाडेल तो तुला. तेव्हा अजित बोलतो, कमॉन मम्मी तू उगाच काळजी करतेस, माझं सगळ्यांकडे बरोबर लक्ष असतं, डोंट वरी. तेव्हा नर्मदा बोलते, डोंट वरी काय, तुझं लक्ष सध्या एकाच गोष्टीकडे असलं पाहिजे, ते म्हणजे रामपोरेंची प्रॉपर्टी, कळतंय तुला. एक गोष्ट लक्षात ठेव, आपण इथे आश्रितांसारखे राहतोय, जरा विचार कर, नीट समजून उमजून वाग. तू आता काय करायला हवंस माहिती आहे ना, तू मायाचे कान भरायला हवेत, तिच्या मनात विष पेरायला हवं, तिला आता सांगायचं मीरा इथे आली ती तुझी जागा घेईल, कारण वेदा सुद्धा मीराचं ऐकायला लागली, मीराने सांगितल्यावर वेणी घालायला लागली, ती बोलायला सुद्धा लागेल, मग ती चवताळून उठेल आणि ती अथर्वशी लग्न करेल, आणि मग तिने लग्न केलं ना एकदा, मग आपल्याला आपल्या प्रॉपर्टीचा हिस्सा मिळेल, कारण बहिणी आणि दादा आपल्याला काहीच देणार नाही. नीट कळालं ना, जरा विचार कर. इकडे मंजिरी विचार करत असते की ती कवडी मीराकडे कशी आली, कोणी दिली असेल तिला, मला काहीही करून ती कवडी मिळवावीच लागेल. मंजिरी कपाटात जाऊन पेटी काढते आणि परत ती आरशाजवळ ठेवून तिच्याकडे बघत असते. तेवढ्यात दादासाहेब येतात आणि त्या पेटीकडे बघतात आणि बोलतात, मंजिरी तू सारखी ही पेटी बाहेर काढतेस, रिकाम्या पेटीकडे बघत बसतेस आणि पुन्हा आत ठेवून देतेस. आजपर्यंत कधीच मी तुला त्या पेटीत काही ठेवताना बघितलेलं नाही, पण पेटी मात्र जपून ठेवली आहेस तू. तेव्हा मंजिरी बोलते, सगळ्यात आवडती पेटी आहे ती माझी, तिच्यासोबत काही ठेवत जरी नसले तरी तिच्यासोबतच्या खूप आठवणी आहेत माझ्या, तिच्यात ठेवण्यासाठी मी आता एक खास गोष्ट शोधते. तो दादासाहेब बोलतो, पण ती खास गोष्ट मला मिळाली आज माझ्या नातीला मी वर्षभरात पहिल्यांदा टापटीप आवरून बघितलंय, खूप समाधान वाटलं मला. चला या आनंदात मी तुला एक दागिना घेऊन देतो, तो ठेव तू त्या पेटीमध्ये. तेव्हा मंजिरी बोलते, नको हो, आजपर्यंत खूप दागिने दिलेत तुम्ही मला, आता मला दागिन्यांची हौस नाही, आता मला जे काही करायचे ते माझ्या मुलांसाठी करायचे. तेव्हा दादासाहेब गेल्यावर मंजिरी पुन्हा पेटीकडे बघते आणि बोलते, या पेटीचं गूढ तुम्हाला कधीच कळणार नाही, दिसत नसलं तरी फार महत्त्वाची आहे ती. इकडे मीरा घर आवरत असते. अथर्व दरवाजा नॉक करतो आणि बोलतो, आत येऊ. तेव्हा मीरा बोलते, हो या ना. तेव्हा अथर्व बोलतो, मला तुला थँक्यू म्हणायचं होतं. तेव्हा मीरा बोलते, कशाबद्दल. तेव्हा अथर्व बोलतो, तुला जेव्हा म्हणजे याआधी आपलं कधीच चांगलं बोलणं झालं नाही, तुला जेव्हा वेदाची जबाबदारी दिली तेव्हा मला असं वाटलं की सगळ्यांचं चुकतंय, आईला तू योग्य वाटलीस पण मला नाही, तिथे मी चुकलो, आय एम सॉरी. तू ज्या प्रकारे वेदाला हँडल करतेस, तिच्यामध्ये हळूहळू जो बदल करून आणतेस, हे बघून खूप बरं वाटतं मला. वेदाच्या बाबतीत मी खूप
प्रोटेक्टिव्ह, खूप पॉझेसिव्ह, खूप वीक आहे. आज तिला वेण्यांमध्ये बघून असं वाटलं की वर्षभरात काहीच वाईट झालं नाही, सगळं आधीसारखं आहे, सगळं आधीसारखं आहे. माझी वेदा आधीसारखी आहे, जी हसायची, खेळायची, बाबा बाबा म्हणत ती माझ्या मागे धावायची, पळायची, स्वतःहून मला मिठी मारायची. एक वर्षभर मला वाट बघावी लागली या क्षणाची. आज थोडेसे का होईना मला होप्स दिसत आहेत तुझ्यामुळे, सो थँक्यू. तेव्हा मीरा बोलते नाही, मी केलेलं नाही आहे काही असं. तेव्हा अथर्व बोलतो तुला तसं वाटतंय. या क्षणासाठी रोज माझा जीव किती तुटतो हे मला माहिती आहे. अंबिका आणि वेदा एवढंच होतं माझं आयुष्य. त्यात अंबिका सोडून गेली आणि वेदा दुरावली गेली. रोज आपल्या मुलीला आपल्या डोळ्यांसमोर उदास बघणं किती कठीण असतं हे नाही समजणार कोणाला, आणि मी नाही सांगू शकत कोणाला. माझी वेदा माझ्या समोर असून सुद्धा माझ्याकडे बघत नाही, मला हाक मारत नाही, मला मिठी मारत नाही, मला जवळ येऊ देत नाही. हे जरी दिसत नसेल बाहेरून तरी आतून मला खूप खूप त्रास होतो या गोष्टीचा. तेव्हा मीरा पण इमोशनल होते आणि बोलते हे बघा तुम्ही काळजी करू नका, वेदा तुमच्याशी नक्की बोलेल, अशी बोलते आणि तिथेच आजचा एपिसोड संपतो.